पैठण येथे अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार करणाऱ्या सय्यद नैमुद्दीन खतीब या फरार नराधमाला 15 दिवसांमध्ये गजाआड करण्यात पैठण पोलिसांना यश आलं आहे आणि याबाबत अधिकची माहिती पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिली आहे। 15 दिवसांपासून हा आरोपी फरार होता। तो पैठणला आल्याचा सुगावा लागताच पोलिसांनी सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत। मात्र गुंडेगिरी करत त्याने पोलिसांना धक्काबुक्की केल्याने त्याच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। जुलै महिन्यात या नराधमाने 15 वर्षीय मुलीवर राहत्या घरात चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला होता आणि त्यानंतर पीडितेला धमक्या देऊन गप्प बसवले। त्याचबरोबर अनेक वेळा छत्रपती संभाजीनगर शहरातील लॉजवरती नेऊन अत्याचार केले आणि विशेष म्हणजे पीडित मुलीच्या कुटुंबियांना देखील धमक्या देत चाकूचा धाक दाखवला। अखेर याबाबत 16 जुलै रोजी पीडित मुलीने फिर्याद दिली होती। मात्र आरोपी फरार झाल्यामुळे पोलिसांनी सर्व बाजूंनी शोध मोहीम सुरू केली। 1 ऑगस्ट रोजी त्याला पकडण्यासाठी पैठण शहरातील चिस्तिया कॉलनी येथे पोलीस पथक गेले असता आरोपीने आरडाओरड करत पोलिसांनाच धक्काबुक्की केली। बळाचा वापर करून पोलिसांनी त्याला जेरबंद केले असे देखील पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी स्पष्ट केले आहे। गौतम बनकर, MC न्यूज, पैठण, छत्रपती संभाजीनगर।